नमस्कार. सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आपण आज पाहणार आहोत मशरूमची रेसिपी. त्यासाठी आपण 250 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. आता याला ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे कापून घ्यायचे. याचे चार काप करायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मला हे असं ज्वारीचं पीठ चोळून घ्यायचे. नंतर हे धुवून घ्यायचे स्वच्छ क्लीन होतं. मग त्यानंतर आपण 3 टोमॅटो, 3 कांदे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. आता हे मशरूम आपण 2 पाण्याने पीठ लावून धुवून घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ लावलं होतं मी. आता ह्याचे देठ आपण कापणार आहोत. असे याचे फक्त 4 भाग करून आपण असे सगळे मशरूम चिरून घेतलेले आहेत. आपण जे मशरूम्स चिरून घेतले त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकला, चिमूटभर लाल तिखट टाकलं, चिमूटभर हळद टाकली आणि आपण असं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे या 2 मिनिटासाठी. आपण थोडा कांदा 1 चमचा तेल टाकून परतून घेणार आहोत. लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. असा कांदा लाल झाल्यानंतर आपण जे मशरूम मॅरिनेशन करून ठेवले होते ते ह्याच्यात टाकून घ्यायचे. 2 मिनिटं परतून घ्यायचे. जास्त वेळ नाही, थोडाच वेळ परतायचे. जास्तीत जास्त 5 मिनिट. असं 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं. असं परतून झाले की हे काढून घ्यायचे आपल्याला प्लेटीमध्ये. असं आपण प्लेटीमध्ये हे काढून घेतलेले आहे मशरूम. नंतर त्याच कढईत आपण तेल टाकलं 1 चम्मच, जिरे टाकून घेतले, जिरे तडतडल्यानंतर आपण त्यात चिरलेला कांदा टाकून देणार आहोत. आता हा परतून घ्यायचा आहे ट्रान्सल्युशन होईपर्यंत. अशा प्रकारे आपला कांदा परतून झालेला आहे. थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यातच आपण हे आलं टाकून द्यायचं, हे लसूण टाकून द्यायचं. हे चांगलं परतून घ्यायचं. हे मंद गॅसवर 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं. नंतर आपण चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. हे 2 मिनिटं परतून घ्यायचं. टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं.
असं 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. नंतर गॅस बंद करून याला थंड होऊन द्यायचं आहे. थंड होऊन दिल्यानंतर हे सगळं वाटण मिक्सरमध्ये बारीक करायचं. त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. चिमूटभर हळद टाकली, मिरची पावडर, गरम मसाला थोडा थोडाच टाकायचा आहे, कारण आपण त्या ह्याच्यामध्ये पण मशरूममध्ये पण आधी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपण कांद्याचं टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. शिजवून घेतलं होतं, त्याची ग्रेव्ही करून घेतलेली. आता ही चांगली परतून घ्यायची 2 मिनटं. अशा प्रकारे आपण ती ग्रेव्ही तयार करून घेतली होती, ती पूर्ण याच्यात टाकून घेतली. त्या मिक्सरमध्ये राहिलेलं होतं, त्यात थोडंसं पाणी टाकून ग्रेव्हीमध्ये हे सगळं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता 2 मिनटं शिजवलेलं आहे. आणि यामध्ये आपण जे मशरूम तयार केले होते ते टाकून दिले. 2 मिनटं शिजवून घ्यायचे. याला जास्त शिजवायचं नाही, मशरूमला जास्त शिजवत नाहीत. याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घ्यायचे मंद आचेवर. अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी, मसाला मशरूम तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.